Good morning student. In last lecture we learn about the rural banking, then the role of rural banking. In today's lecture we learn about the transaction cost, then risk cost and challenges faced by the rural banking. So we start with first transaction costs. A fee charged by the financial institution such as the bank, broker or the underwriter for the kind of service rendered or the allied is known as a transaction cost. For a banking company, the cost involved in the interbank transaction by the use of branches, debit or the credit card, internet banking or mobile banking can be termed as a transaction cost for the banking company. The transaction cost varies by the kind of mode we use in the banks and also from the bank to bank depend upon their employment ratio. तर नेक्स्ट आपल्याला कॉन्सेप्ट दिलेली म्हणजे ट्रान्झॅक्शन कॉस्ट. तर ट्रान्झॅक्शन कॉस्ट म्हणजेच नेमकं काय, तर आपल्या लक्षात येईल की आपण फिनान्शियल इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे सर्व्हिसेस जे आहेत ते आपण घेत असतो. म्हणजेच मनी ट्रान्सफर करणं असेल, इन्शुरन्स असेल किंवा सेव्हिंग असेल, डिपॉझिट असेल, याच्यासारख्या वेगवेगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या फिनान्शियल सर्व्हिसेस आपण वेगळ्या फिनान्शियल इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून घेत असतो. मग या सर्व गोष्टी करत असताना त्या ठिकाणी त्या इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून जी काही कॉस्ट त्या ठिकाणी आपल्याला चार्ज केली जाते किंवा जी काही फी त्या ठिकाणी घेतली जाते त्याला सगळी आपण ट्रान्झॅक्शन कॉस्ट असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात आपल्या लक्षात येईल, आपण एखाद्या बँकेमध्ये गेल्याच्यानंतर एखादी सर्व्हिस घेतल्याच्यानंतर त्याचे काही चार्जेस जे आहेत हे आपल्याला बँकेला पे करावे लागतात. मग हे जे काही चार्जेस असतील त्याला सगळी आपण ट्रान्झॅक्शन कॉस्ट असं म्हटलं जातं. म्हणजे जर आपण फॉर एक्झाम्पल बँकिंग कंपनीचा जर विचार केला तर बँकिंग कंपनीमध्ये जर विचार केला तर बँकिंग कंपनीमध्ये इंटरबँक ट्रान्झॅक्शन जे आहेत मग त्या ठिकाणी ब्रांचेसचा यूज करून आपण त्या ठिकाणी फंड ट्रान्सफर करत असतो किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून असेल, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून असेल, त्यांच्या सर्व्हिसेस जे आपण यूज करत असतो. त्याचबरोबर इंटरनेट बँकिंग असेल, मोबाईल बँकिंग असेल, याच्या माध्यमातून आपण फंड जो आहे तो ट्रान्सफर करत असतो. मग यासाठी जे काही फीज जे आहे किंवा जे काही एक्स्ट्राचा चार्जेस जे आहेत ते बँकेकडून घेतले जातात किंवा त्या इन्स्टिट्यूशनकडून घेतले जातात त्यालाच तर आपण ट्रान्झॅक्शन कॉस्ट असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की ट्रान्झॅक्शन कॉस्ट म्हणजेच काय, तर एखाद्या फिनान्शियल इन्स्टिट्यूशनकडून एखादी सर्व्हिस घेतल्याच्या नंतर त्याच्या बदल्यात जी काही फीज त्या ठिकाणी त्या इन्स्टिट्यूशनकडून घेतली जाते त्यालाच तर आपण ट्रान्झॅक्शन कॉस्ट असं म्हटलं जातं. मग ही ट्रान्झॅक्शन कॉस्ट जी आहे ती आपण बँकेमधल्या कोणत्या माध्यमातून त्या ठिकाणी यूज केलेला आहे किंवा कोणत्या सर्व्हिसेसचा यूज केलेला आहे, कोणत्या माध्यमातून ती सर्व्हिस आपण यूज केली आहे त्याच्यावरती डिपेंड असते. त्याचबरोबर ट्रान्झॅक्शन कॉस्ट जी आहे ही प्रत्येक बँकेनुसार किंवा ज्या बँकेमधून आपण घेतली त्या बँकेनुसार ठिकाणी ट्रान्झॅक्शन कॉस्ट ही चेंज होत जाते. तर बँकेनुसार चेंज होते म्हणजेच नेमकं काय, तर त्यांचा जो काही एम्प्लॉयमेंट रेशो असेल त्याच्यानुसार त्यांची ट्रान्झॅक्शन कॉस्ट जी आहे ती डिपेंड असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे थोडक्यात आपल्या लक्षात येईल की ट्रान्झॅक्शन कॉस्ट ही फिक्स नसते, तर आपण ज्या पद्धतीने किंवा ज्या सर्व्हिसेस यूज करणार आहोत त्या सर्व्हिसेसनुसार ठिकाणी ट्रान्झॅक्शन कॉस्ट ही चेंज होत जाते. त्याचबरोबर जी बँक आपण चॉईस करणार आहोत त्या बँकेनुसार देखील ट्रान्झॅक्शन कॉस्ट जी आहे ती चेंज होत जाते. फॉर एक्झाम्पल, ए ट्रान्सफर फ्रॉम हिज अकाउंट टू बीज अकाउंट. In this case, if the A is transferring money by the use of card, he will have to bear a transaction cost of rupees 3 to 5 per transaction. And if he use mobile banking, he will bear a cost up to the rupees 0.40 to 0.60 paisa per transaction. The transaction cost even depend upon the types of transaction that is being undertaken. तर या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगितले की जर समजा ए या व्यक्तीने बी या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये जर फंड ट्रान्सफर केला असेल आणि त्याच्यासाठी जर त्या ठिकाणी कार्डचा यूज करून म्हणजेच क्रेडिट कार्ड असेल किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून जर त्याने फंड जो आहे तो ट्रान्सफर केला असेल तर त्या ट्रान्झॅक्शनसाठी त्या ठिकाणी बँकेकडून 3 ते 5 रुपयापर्यंत पर ट्रान्झॅक्शनसाठी कॉस्ट जी आहे ती घेतली जाते. परंतु जर समजा तीच अमाऊंट जी आहे ती ए या व्यक्तीने बी या व्यक्तीच्या अकाउंटवरती जर मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून ट्रान्सफर केली असेल किंवा इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून ट्रान्सफर केली असेल तर तीच कॉस्ट जी आहे ही त्या ठिकाणी 0.40 to 0.60 पैसा एवढी त्या ठिकाणी आपल्या पर ट्रान्झॅक्शन चार्ज केली जाते. म्हणजेच एकच सर्व्हिसेस म्हणजे त्या ठिकाणी फंड जो आहे तो एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केला, परंतु त्याचा वे जो आहे तो चेंज झाला. म्हणजेच फर्स्ट वेमध्ये जर बघितलं तर ठिकाणी कार्डच्या माध्यमातून घेतला त्यावेळेला ट्रान्झॅक्शन कॉस्ट ही 3 ते 5 रुपये होती. परंतु जर तोच फंड जो आहे तो मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून ट्रान्सफर केला तर तीच जी ट्रान्झॅक्शन कॉस्ट जी आहे ती 0.40 to 0.60 पैसे एवढी त्या ठिकाणी आपल्याला कमी झालेली दिसून येते. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की ट्रान्झॅक्शन कॉस्ट जी आहे ही आपण कोणत्या टाईपच्या माध्यमातून ट्रान्झॅक्शन करतोय किंवा कोणत्या माध्यमातून आपण ट्रान्झॅक्शन करतोय त्याच्यावरती देखील आपल्याला डिपेंड असलेली दिसून येते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रत्येक इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने ट्रान्झॅक्शन कॉस्ट जे आहे ते चार्ज केले जातात. नेक्स्ट इज न्यूमेरिकल बेस्ड ऑन ट्रान्झॅक्शन कॉस्ट. तर या ठिकाणी आपल्याला ट्रान्झॅक्शन कॉस्ट बेसवरती काही न्यूमेरिकल जे आहेत किंवा काही एक्झाम्पल जे आहेत ती दिलेली आहे. तर न्यूमेरिकल्स कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत.
So the first is V1 send rupees 10,000 to Desmond by the way of transfer by visiting the branch. The branch manager informed him that the bank would levy the 0.65% transfer charges. What will be the total cost to be incurred by the V1? तर या ठिकाणी फर्स्ट आपल्याला एक्झाम्पल दिले, तर त्यामध्ये सांगितलं आहे की V1ने त्या ठिकाणी डेस्मंडला 10,000 रुपये फंड जो आहे तो ब्रांच व्हिजिटच्या माध्यमातून ट्रान्सफर केलेला आहे. तर हा फंड ट्रान्सफर करत असताना त्या ब्रांच मॅनेजरने V1ला काय सांगितलं की ज्यावेळेला तुम्ही फंड ट्रान्सफर करणार आहात त्यावेळेला 0.65% ट्रान्सफर चार्जेस जे आहेत हे त्या ठिकाणी चार्ज केले जातात बँकेकडून. मग त्या V1ला त्या ठिकाणी टोटल अमाऊंट जी आहे ती किती द्यावी लागेल किंवा टोटल कॉस्ट जी आहे ती किती द्यावी लागेल ही आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. तर त्यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे, तर ट्रान्सफर अमाऊंट किती आहे, तर 10,000 रुपये ट्रान्सफर अमाऊंट आहे. तर त्याचे चार्जेस किती आहेत, तर ठिकाणी जी काय अमाऊंट असेल त्याच्यावरती 0.65% चार्जेस जे आहेत हे त्या ठिकाणी बँकेकडून घेतले जातात. मग टोटल ट्रान्झॅक्शन कॉस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे, म्हणजेच जी काय ट्रान्झॅक्शन कॉस्ट जी आहे ती कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजेच 10,000 वरती त्या ठिकाणी 0.65% जे आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागतील. तर 10,000 वरती 0.65% म्हणजेच किती, तर 65 रुपीज त्या ठिकाणी आपल्याला चार्ज करावे लागतील. म्हणजेच आपली ट्रान्झॅक्शन कॉस्ट जी आहे ती 65 रुपीज झाली. तर टोटल कॉस्ट आपल्याला विचारलेली आहे, म्हणजेच V1ला टोटल कॉस्ट ही किती द्यावी लागेल. तर टोटल कॉस्ट म्हणजेच काय, तर आपल्याला जी काय ट्रान्सफर अमाऊंट द्यायची आहे ती 10,000 प्लस त्या ठिकाणी आपली ट्रान्झॅक्शन कॉस्ट किती आहे, तर 65. म्हणजेच टोटल अमाऊंट जी आहे ही त्या ठिकाणी V1ला 10,065 रुपये जी आहे ते बँकेला द्यावे लागतील. तर ते ट्रान्झॅक्शन हे होणार आहे, कारण बँक जी आहे ती 0.65% चार्जेस जे आहेत ते ट्रान्सफर चार्जेस जे आहेत ते घेत असते. मग ही जी कॉस्ट आहे 65 रुपीज ही त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन कॉस्ट झाली. अशा पद्धतीने बँक जी आहे ती वेगळ्या पद्धतीने ट्रान्झॅक्शन कॉस्ट जे आहेत हे ठिकाणी घेत असतं. नेक्स्ट इज व्हायोलेट सन्स अप्रोच DNS बँक टू प्रोव्हाइड अ डिमांड ड्राफ्ट ऑफ रुपीज 15,000 फॉर द पर्पज ऑफ फीज पेमेंट टू कॉलेज. The bank officially charged commissions of rupees 30 for the demand draft up to the rupees 10,000 and rupees 4,000 above the limit. Determine the transaction cost. तर नेक्स्ट आपल्याला एक्झाम्पल दिले, त्यामध्ये काय सांगितलं की व्हायोलेट यांनी कॉलेजची फी पेड करण्यासाठी DNS बँकेकडून त्या ठिकाणी डिमांड ड्राफ्ट जो आहे तो 15,000चा घेतलेला आहे. तर DNS बँकेकडून जर आपण त्या ठिकाणी डिमांड ड्राफ्ट घेतला तर त्यांचे चार्जेस काय आहेत, तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितले की जर 10,000चा डिमांड ड्राफ्ट जर घेतला तर त्याच्यासाठी आपल्याला 30 रुपये हा चार्जेस त्या ठिकाणी द्यावा लागेल किंवा 30 रुपये कमिशन जे आहे ते बँकेला द्यावं लागेल. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण 10,000च्या वरती घेतो त्यावेळेला पर 1,000 रुपीज त्या ठिकाणी आपल्याला 5 रुपये चार्जेस जे आहेत ते द्यावे लागतील. म्हणजेच 10,000च्या वरती आपण जी अमाऊंट घेणार त्या पर 1,000 रुपीजला आपल्याला 5 रुपये चार्जेस जे आहेत ते द्यावे लागतील. मग टोटल जे आहे ती ट्रान्झॅक्शन कॉस्ट किती आहे ही त्या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. तर त्याकडे आपल्याला फर्स्ट काय दिलं आहे, तर ट्रान्झॅक्शन कॉस्ट कशी कॅल्क्युलेट करायची, तर फर्स्ट आपल्याला बेसिक जी काय ट्रान्झॅक्शन कॉस्ट जी आहे ती कॅल्क्युलेट करावी लागेल. म्हणजेच आपल्याला टोटल 15,000 रुपये त्याने घेतलेले आहेत, 15,000 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये बँकेने काय सांगितलं की 10,000 रुपयेपर्यंत अमाऊंट जर असेल तर 30,000 रुपये जे आहेत 30 रुपये जे आहेत हे त्या ठिकाणी कमिशन म्हणून घेतलं जातं. म्हणजेच 10,000पर्यंत 30 रुपये ते झाले. त्याच्यानंतर ॲडिशनल अमाऊंट जी असेल त्याला पर 1,000 रुपयासाठी 5 रुपये, म्हणजेच वरचे जे 15,000मधले 5,000 जे आहेत त्याच्यासाठी पर 1,000 रुपयाला 5 रुपये, म्हणजेच 5,000साठी 25 रुपये अशा पद्धतीने चार्जेस जे आहेत ते द्यावे लागतील. म्हणजेच टोटल ट्रान्झॅक्शन कॉस्ट किती झाली, तर ते बेसिक जे आहे ते 30 रुपये आणि हे ॲडिशनलचे 25 रुपये असे 55 रुपीज जे आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला ट्रान्झॅक्शन कॉस्ट त्या ठिकाणी द्यावी लागेल. अशा पद्धतीने ट्रान्झॅक्शन कॉस्ट जी आहे ही बँकेकडून कॅल्क्युलेट केली जाते किंवा ट्रान्झॅक्शन कॉस्ट जे आहेत त्या ठिकाणी बँकेकडून घेतल्या जातात. अशा पद्धतीने वेगळ्या मार्गातून किंवा वेगळ्या गोष्टींसाठी त्या ठिकाणी आपल्याला बँकेला त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन कॉस्ट जी आहे ती द्यावी लागते. म्हणजेच आपण ज्या वेळेला सर्व्हिसेस या घेत असतो त्या सर्व्हिसेसच्या बदल्यात त्या ठिकाणी चार्जेस जे आहेत किंवा फीच्या माध्यमातून त्या ठिकाणी बँकेला आपल्याला ट्रान्झॅक्शन कॉस्ट जी आहे ती द्यावी लागते. नेक्स्ट इज रिस्क कॉस्ट. Throughout their task, banks are constantly look with the change sort of dangers that may have a negative impact on their business. Banks are obliged to build up a fair-reaching and a solid hazardous administration framework. Coordination in the all business exercise and accommodating the bank risk profile to be dependable in accordance with the built-up hazardous propensity. During the banking operation, banks are vulnerable to many risks like as follows. तर नेक्स्ट आपल्याला कॉन्सेप्ट दिले ते म्हणजेच रिस्क कॉस्ट.
तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की आपण ज्या वेळेला एखादी गोष्ट करत असतो त्यावेळेला प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला रिस्क जी आहे ती असलेली दिसून येते. म्हणजे आपण एखादा बिझनेस स्टार्ट केला तर त्याच्यासाठी रिस्क असते. आपण एखादं वर्क त्या ठिकाणी करत असतो, एखादा जॉब त्या ठिकाणी करत असतो, त्या ठिकाणी देखील रिस्क ज्या आहेत त्या वेगवेगळ्या येत असतात. मग ज्यावेळेला बँकिंग ऑपरेशन्स त्या ठिकाणी करत असतो त्यावेळेला बँकिंग ऑपरेशनमध्ये देखील वेगळ्या प्रकारचे रिस्क जे आहे त्या ठिकाणी येत असतात. मग बँक जी आहे ती आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे रिस्क त्या ठिकाणी येऊ शकतात किंवा कोणकोणत्या प्रकारचे डेंजर्स जे आहेत हे त्या ठिकाणी येऊ शकतात, त्याच्यामुळे आपल्या बिझनेसवरती इम्पॅक्ट होऊ शकतो, याच्याकडे देखील फोकस करून त्या ठिकाणी याच्याकडे देखील लक्ष देताना आपल्याला दिसून येते. आणि त्याच्यासाठी असे जे काही प्रॉब्लेम असतील ते कशा पद्धतीने आपण लवकरात लवकर सॉल्व्ह करता येईल किंवा अशा प्रकारचे प्रॉब्लेम जे आहेत ते आपल्याला कशा पद्धतीने टाळता येईल याच्याकडे त्या ठिकाणी प्रत्येक बँक जी आहे ही फोकस करताना आपल्याला दिसून येते. आणि त्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीच्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला लोकांना कशा पद्धतीने प्रोव्हाइड करता येईल किंवा आपला बिझनेस जो आहे तो चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने रन करता येईल याच्याकडे प्रत्येक बँक जी आहे ती फोकस करताना दिसून येते. तर एखाद्या बँकेला त्याची बँकिंग ऑपरेशन करत असताना कोणकोणत्या प्रकारचे रिस्क त्या ठिकाणी येत असतात, तर काही रिस्क जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. तर ते रिस्क कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. So the first is liquidity risk. When the bank fail to raise a new fund by converting their liabilities easily, it is known as liquidity risk. In simple terms, the non-conversion of the bank properties to the liquid cash is liquidity risk. तर इकडे फर्स्ट आपल्याला रिस्क दिली आहे ती म्हणजेच लिक्विडिटी रिस्क. तर लिक्विडिटी रिस्क म्हणजेच काय, तर आपल्याला लक्षात येईल की बँक जे आहे ते त्यांचे ऑपरेशन करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन करत असताना त्यांना जर फंडची गरज लागली तर त्या ठिकाणी त्यांच्या लायबिलिटीज ज्या आहेत त्याचं कन्व्हर्जन करून त्या ठिकाणी नवीन फंड जो आहे तो निर्माण करताना दिसून येतात. परंतु जर त्या ठिकाणी लायबिलिटीज इझिली कन्वर्ट करून जर नवीन फंड जो आहे तो बँक त्या ठिकाणी तयार करू शकत नसतील तर त्याला ठिकाणी आपण लिक्विडिटी रिस्क असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की बँकेचे जे काही प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टीचं लिक्विड कॅशमध्ये जर रूपांतर हे करता येत नसेल किंवा त्याच्यामध्ये जर प्रॉब्लेम निर्माण होत असतील तर त्याला ठिकाणी आपण लिक्विडिटी रिस्क असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की बँकेचे जे काही प्रॉपर्टीज आहेत किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही लायबिलिटीज आहेत त्याचं कन्व्हर्जन हे इझिली फंडमध्ये होत नसेल किंवा लिक्विड कॅशमध्ये होत नसेल, त्याच्यासाठी जे काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत असतात त्याला ठिकाणी आपण लिक्विडिटी रिस्क असं म्हटलं जातं. Next is credit risk. When they fail to collect money or the fund from their borrowers, it start facing a credit risk. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला रिस्क दिली आहे म्हणजेच क्रेडिट रिस्क. तर क्रेडिट रिस्क म्हणजेच काय, तर एखादी बँक ज्यावेळेला वेगळ्या बॉरोवर्सला किंवा वेगळ्या प्रकारच्या व्यक्तींना ठिकाणी लोन देत असते, परंतु लोन जे आहे ते योग्य पद्धतीने कलेक्ट होत नसेल किंवा मनी जो आहे किंवा फंड जो आहे तो लोकांकडून त्या ठिकाणी कलेक्ट केला जात नसेल किंवा त्याच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम येत असतील तर त्याला आपण त्या ठिकाणी क्रेडिट रिस्क असं म्हणू शकतो. म्हणजेच थोडक्यात आपण जे काही वेगळ्या लोकांना दिलेलं लोन असेल त्याची रिकव्हरी जर आपण योग्य पद्धतीने करत नसू किंवा त्याची जर रिकव्हरी त्या मनी जो आहे तो योग्य पद्धतीने कलेक्ट होत नसेल किंवा फंड जो आहे तो योग्य पद्धतीने कलेक्ट होत नसेल तर त्याला आपण क्रेडिट रिस्क जे आहे ते म्हटलं जातं. Next is interest rate risk. The change in the interest rate also get an adverse change to the bank's financial statement and capital structure of bank. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला रिस्क दिली ती म्हणजेच इंटरेस्ट रेट रिस्क. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की फिनान्शियल इन्स्टिट्यूशनचे रेट जे आहे ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून डिसाईड केले जातात. मग हे जे काही इंटरेस्ट रेटमध्ये होणारे जे काही चेंजेस आहेत त्याच्यामुळे देखील त्या ठिकाणी आपल्याला एखाद्या बँकेच्या फिनान्शियल स्टेटमेंटवरती त्याचा इफेक्ट जो आहे चुकीचा ॲडवर्स इफेक्ट जो आहे किंवा निगेटिव्ह इफेक्ट जो आहे तो ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो. त्याचबरोबर बँकेच्या कॅपिटल स्ट्रक्चरवरती त्याचा ॲडवर्स इफेक्ट किंवा निगेटिव्ह इफेक्ट जो आहे तो आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजे अशा पद्धतीने इंटरेस्ट रेटची रिस्क देखील त्या ठिकाणी बँकच्या माध्यमातून फेस केलेली आपल्याला दिसून येते. नेक्स्ट इज फॉरेन एक्सचेंज रिस्क. द फ्रिक्वेंट चेंज इन द एक्सचेंज रेट क्रिएट अ फॉरेन एक्सचेंज रिस्क वेअर द बँक्स हॅव टू फेस अ ह्यूज लॉस ड्यू टू द एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रान्झॅक्शन. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला रिस्क दिली आहे ते म्हणजेच फॉरेन एक्सचेंज रिस्क. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की आपण ज्या वेळेला फॉरेन एक्सचेंज त्या ठिकाणी करत असतो किंवा एखादी कंट्रीमध्ये करन्सी ही दुसऱ्या कंट्रीच्या करन्सीमध्ये ठिकाणी ट्रान्सफर करत असतो त्याचे रेट जे आहेत ते प्रत्येक टाईमला ठिकाणी आपल्याला चेंज झालेले दिसून येतात किंवा त्याचा रेट जो एक्सचेंज रेट जो आहे तो ठिकाणी आपल्याला टाईम टू टाईम चेंज झालेले दिसून येतात. आणि याचा इम्पॅक्ट किंवा याचा इफेक्ट हा ठिकाणी आपल्याला बँकेवरती झालेला दिसून येतो. कारण ज्यावेळेला आपण एखादा इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट त्या ठिकाणी करत असतो याच्या माध्यमातून जे काही ट्रान्झॅक्शन होत असतात त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी फॉरेन एक्सचेंज जे आहे ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसून येतं. आणि त्यामुळेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लॉस जो आहे तो बँकेला आपल्याला झालेला दिसून येतो. कारण का त्या ठिकाणी फॉरेन एक्सचेंजचे जे काही रेट आहेत ते टाईम टू टाईम आपल्याला चेंज झालेले दिसून येतात. आणि इम्पोर्ट एक्सपोर्टचे जे काही ट्रान्झॅक्शन असतात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फॉरेन एक्सचेंजचा सहभाग जो आहे तो आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळेच फॉरेन एक्सचेंजची रिस्क देखील किंवा फॉरेन एक्सचेंजच्या माध्यमातून देखील बँकेला मोठ्या प्रमाणात लॉस किंवा मोठ्या प्रमाणात रिस्क जी आहे ती आपल्याला आलेली दिसून येते.
Next is other market risk. It refers to the risk bank face due to the issue on its reputation, breach of contract, change in the banking environment and so on. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला रिस्क दिली आहे म्हणजेच अदर मार्केट रिस्क. म्हणजेच अदर मार्केट रिस्क म्हणजेच कोणकोणते, तर बँकेचं रेप्युटेशनमध्ये जर काही इश्यू निर्माण होत असतील मार्केटमध्ये तर त्याचा देखील इम्पॅक्ट जो आहे तो बँकिंगवरती होत असतो. त्याचबरोबर एखाद्या कॉन्ट्रॅक्टचं ब्रीच झालं किंवा एखादं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते खंडित झालं तर त्याचा इम्पॅक्ट की बँकिंगवरती होत असतो. त्याचबरोबर बँकिंग इन्व्हायरमेंटमध्ये काही चेंजेस झाले असतील तर त्याचा इम्पॅक्ट देखील त्या ठिकाणी आपल्याला बँकिंग ट्रान्झॅक्शनवरती आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की मार्केटमध्ये होणारे जे काही चेंजेस आहेत याच्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात रिस्क ज्या आहेत त्या बँकेला ठिकाणी फेस कराव्या लागलेल्या दिसून येतात. मग अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या रिस्क ज्या आहेत त्या प्रत्येक बँक जी आहे ते त्याच्या डेली ऑपरेशनमध्ये ठिकाणी आपल्याला फेस करताना दिसून येते. मग लिक्विडिटी रिस्क असेल, क्रेडिट रिस्क असेल, त्याच्यानंतर इंटरेस्ट रेट रिस्क असेल, त्याच्यानंतर फॉरेन एक्सचेंज रिस्क असेल, त्याचबरोबर अदर मार्केट रिस्क असतील, यासारख्या वेगळ्या रिस्क ज्या आहेत त्या ठिकाणी बँक जी आहे ती फेस करत असते. मग या रिस्क ज्या आहेत त्या कमी करण्यासाठी किंवा त्या रिस्क ज्या आहेत ते फेस करत असताना जी काही कॉस्ट या ठिकाणी येत असते त्याला सगळी आपण रिस्क कॉस्ट असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने प्रत्येक बँक जी आहे ती वेगळ्या पद्धतीने ठिकाणी रिस्क कॉस्ट जी आहे ती आपल्याला फेस करताना किंवा रिस्क कॉस्टची मॅनेजमेंट जी आहे ती करताना आपल्याला दिसून येतात. आणि वेगळ्या प्रकारचे रिस्क फेस करून ठिकाणी त्या कॉस्टच्या मदतीने ठिकाणी आपल्याला रिस्क जे आहे ते कमी कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. नेक्स्ट इज चॅलेंजेस फेस बाय द रुरल बँकिंग. तर या ठिकाणी आपल्याला रुरल बँकिंगच्या माध्यमातून कोणकोणत्या प्रकारची चॅलेंजेस जे आहेत ती फेस केली जातात त्या ठिकाणी दिलेली आहेत. तर ती चॅलेंजेस कोणकोणती आहेत ती आपण आता पुढे पाहणार आहोत. So the first is the banking risk management responsibilities try their best to limit their credit risk and to implement the procedure to those risks. तर या फर्स्ट आपल्याला सांगितले की प्रत्येक बँक जी आहे ती रिस्क मॅनेजमेंटच्या माध्यमातून त्यांना येणारे जे काही रिस्क आहेत त्या कशा पद्धतीने कमी करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी क्रेडिट रिस्क असेल हे कशा पद्धतीने लिमिट करता येईल, त्याचबरोबर येणारे जे काही इतर ज्या काही रिस्क आहेत त्या कशा पद्धतीने लिमिटेड करता येईल याच्याकडे आपल्याला प्रत्येक बँक जी आहे ही रिस्क मॅनेजमेंट रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून आपल्याला फोकस करताना दिसून येतात. आणि त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचे काही प्रोसिजर जे आहेत त्या देखील आपल्याला इम्प्लिमेंट केलेल्या दिसून येतात. Next is the change in the banking regulation and dependence on the new technologies bring a novel change in the addressing the risk associated with the bank. तर नेक्स्ट आपल्याला चॅलेंज दिले ते म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक बँकेच्या रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये मोठ्या प्रमाणात चेंजेस जे आहेत ते होत असतात. म्हणजेच त्या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या माध्यमातून असेल किंवा रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून बँकिंग रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये मोठ्या प्रमाणात चेंजेस जे आहेत ते ठिकाणी होत असतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी नवीन नवीन टेक्नॉलॉजीसाठी डिपेंडन्स जो आहे तो बँकेचा मोठ्या प्रमाणात ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. कारण सध्या जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात काम जे आहे किंवा वर्क जे आहे हे इंटरनेट बेसवरती किंवा टेक्नॉलॉजी बेसवरती आपल्याला चाललेलं दिसून येतं. आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजीज मार्केटमध्ये येत असल्यामुळे त्याच्यावरती रुरल बँकिंग जे आहे ते डिपेंड असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यामुळेच बँकमध्ये येणाऱ्या काही वेगळ्या प्रकारच्या रिस्क ज्या आहेत त्या आयडेंटिफाय करणं असेल किंवा त्या ॲड्रेस करणं असेल हे खूप कठीण तरीकेने आपल्याला झालेलं दिसून येतं किंवा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात चॅलेंजेस जे आहेत ही त्या ठिकाणी आपल्याला आलेली दिसून येतात. कारण बँकेच्या रेग्युलेशनमध्ये त्या ठिकाणी वारंवार चेंजेस होत असतात. त्याचबरोबर नवीन नवीन टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या ॲड होत असतात. त्यामुळे नेमका प्रॉब्लेम कुठे आहे किंवा कोणकोणत्या रिस्क त्या ठिकाणी आपल्याला येऊ शकतात हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करणं खूप त्या ठिकाणी आपल्याला कठीण झालेलं दिसून येतं. Next is according to the banking expert and the bank executive survey, cybercrime plays a lead challenge in curtailing the risk for banks. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला चॅलेंज दिले ते म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला सांगितले की बँकिंग एक्सपर्ट सर्वेच्या माध्यमातून असेल किंवा बँकिंग एक्झिक्युटिव्ह सर्वेच्या माध्यमातून असं आयडेंटिफाय करण्यात आलं की जे काही सायबर क्राईम आहेत याच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चॅलेंज जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला बँकिंग रिस्कमध्ये आलेलं दिसून येईल किंवा बँकिंग रिस्क जे आहे ते कमी करण्यामध्ये सायबर क्राईमच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चॅलेंज जे आहेत ते निर्माण झालेले दिसून येतात. कारण सध्या जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात सायबर क्राईम जे आहेत ते आपल्याला वाढलेले दिसून येतात. आणि बँकिंग सेक्टर जे आहे ते पूर्णपणे ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याला आता वर्क करताना दिसून येतं. त्यामुळेच त्या ठिकाणी सायबर क्राईमची संख्या देखील त्या ठिकाणी आपल्याला वाढलेली दिसून येते. आणि अल्टिमेटली त्याच्या माध्यमातून येणार जे काही रिस्क आहेत त्या आयडेंटिफाय करणं असेल किंवा त्या ठिकाणी कशा पद्धतीने कमी करता येईल याच्यासाठी मोठ्या प्रमाणात चॅलेंजेस जी आहेत ती बँकिंग सेक्टरच्या माध्यमातून आपल्याला फेस केलेली दिसून येतात. Next is the loss of amount by way of cyber attack during the banking transaction are quoted common for which banks have started with the secure gateway and junction to curtail these cyber crime.
तर एक नेक्स्ट आपल्याला चॅलेंजेस दिले ते म्हणजेच आपल्या लक्षात येईल की बँकिंगच्या माध्यमातून होणारे जे काही ट्रान्झॅक्शन असतील त्याच्यावरती सायबर अटॅक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात ठिकाणी आपल्याला झालेले दिसून येतात आणि मोठ्या प्रमाणात लॉस जो आहे तो बँकेला सायबर अटॅकच्या माध्यमातून झालेला आपल्याला दिसून येतो. मग अशा प्रकारचा जो काही प्रॉब्लेम आहे तो त्या ठिकाणी कमी करण्यासाठी बँकांनी त्या ठिकाणी सिक्युअर गेटवे असतील त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे जंक्शन जे आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला तयार केलेले दिसून येतात आणि त्याच्या माध्यमातून सायबर क्राईम जे आहे ते कशा पद्धतीने कमी करता येईल किंवा सायबर अटॅक जे आहेत ते ठिकाणी कशा पद्धतीने कमी करता येईल याच्याकडे देखील बँकिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. नेक्स्ट इज द स्टोलन क्रेडेन्शियल कॅन ऑल्सो बी यूज फॉर ऑब्टेनिंग लोन अँड कंडक्टिंग फ्रॉडुलंट ट्रान्झॅक्शन. तर एक नेक्स्ट आपल्याला चॅलेंजेस दिले ते म्हणजे स्टोलन क्रेडिशन जे आहे ते म्हणजेच त्या ठिकाणी खोटे अकाउंट जे आहेत किंवा चोरीचे अकाउंट जे आहेत ओळखपत्र जे आहेत ही त्या ठिकाणी यूज करून त्या ठिकाणी आपल्याला लोन जे आहे ते घेतलं जाऊ शकतं. त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे फ्रॉडल ट्रान्झॅक्शन जे आहेत किंवा फ्रॉड जे आहेत हे त्या ठिकाणी बँकिंग सेक्टरमध्ये चोरीची ओळखपत्र असतील किंवा त्या ठिकाणी खोटी ओळखपत्र देऊन त्या ठिकाणी आपल्याला झालेले दिसून किंवा होऊ शकतात. अशा पद्धतीची वेगळी चॅलेंजेस जी आहेत ही बँकिंग सेक्टरच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला फेस केलेली दिसून येतात. नेक्स्ट इज फिनान्सिंग पुअर ॲज अ बँकेबल अपॉर्च्युनिटीज. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला सांगितलं की रुरल बँकिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी गरीब लोकांना बँकेबल अपॉर्च्युनिटीज कशा पद्धतीने मिळवून देता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. तर बँकेबल अपॉर्च्युनिटीज म्हणजेच नेमकं काय आणि त्या कशा पद्धतीने आपल्याला प्रोव्हाइड केल्या पाहिजेत त्याच्या संदर्भात इन्फॉर्मेशन जी आहे ती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे ती आपण आता पुढे पाहणार आहोत. So the first is poor would approach the bank only when the transaction cost is a while and the service would be the low and affordable to the poor since they have a low income generating capacity. तर या ठिकाणी फर्स्ट आपल्याला सांगितलं की पुअर लोक जे आहेत ही एखाद्या बँकेकडून त्या ठिकाणी कशा लोन कधी घेतील किंवा एखाद्या बँकेकडून सर्व्हिसेस जे आहेत ते केव्हा घेतील तर ज्यावेळेला ट्रान्झॅक्शन कॉस्ट जी आहे ती कमी असेल त्याचबरोबर त्यांचे जे काही इंटरेस्ट रेट जे आहेत हे जर त्या ठिकाणी अफोर्डेबल असतील तरच पुअर लोक जे आहेत ही बँकेकडून त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या खरेदी करू शकतात किंवा वेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या घेऊ शकतात. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की पुअर लोकांचं इन्कम जे आहे ते अगदी कमी असतं किंवा इन्कम जनरेटिंग कॅपॅसिटी जी आहे ती कमी असते. त्यामुळे त्यांना जर कमी ट्रान्झॅक्शन कॉस्टच्या माध्यमातून असेल किंवा कमी इंटरेस्ट रेटच्या माध्यमातून सर्व्हिसेस आपण जर प्रोव्हाइड केल्या तर पुअर लोकांच्या माध्यमातून फिनान्शियल सर्व्हिसेस ज्या आहेत ते मोठ्या प्रमाणात आपल्याला यूज केलेल्या दिसून येतील. परंतु जर आपण हाय ट्रान्झॅक्शन कॉस्ट ठेवली त्याच्यावरती इंटरेस्ट जर हाय ठेवला तर पुअर लोकांच्या माध्यमातून कधीही त्या ठिकाणी बँकिंग फॅसिलिटीज ज्या आहेत किंवा बँकिंग सर्व्हिसेस ज्या आहेत ते यूज केले जाणार नाहीत कारण त्यांची इन्कम जनरेटिंग कॅपॅसिटी जी आहे ती लो आहे. त्यांना अफोर्डेबल अशा जर सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड केल्या तर त्या चांगल्या पद्धतीने पुअर लोक जे आहेत ते यूज केलेले आपल्याला दिसून येईल. Next is as we talk about the bankable opportunities, they refers to just not opening up branches across the non-urban areas but also introducing the flexible and easily accessible product. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला सांगितले की आपण बँकेबल अपॉर्च्युनिटीजबद्दल जर बोलायचं झालं तर फक्त त्या ठिकाणी नॉन अर्बन एरियामध्येच त्या ठिकाणी ब्रांचेस ओपन करणं असेल किंवा नॉन अर्बन एरियामध्ये फक्त त्या ठिकाणी ब्रांचेस ओपन करणं असेल एवढंच नाही तर त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांसाठी त्यांच्या गरजेनुसार किंवा त्यांची जी काही रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार जर आपण फ्लेक्झिबल प्रोडक्ट जे आहेत ते इंट्रोड्यूस केले किंवा फ्लेक्झिबल सर्व्हिसेस जर आपण इंट्रोड्यूस केल्या त्याचबरोबर त्यांना वेगळ्या प्रकारचे जे काही प्रोडक्ट आहेत किंवा वेगळ्या प्रकारचे सर्व्हिसेस जे आहेत ते इझिली ॲक्सेसिबल आपण करून दिल्या तर त्या ठिकाणी आपण खऱ्या पद्धतीने बँकेबल अपॉर्च्युनिटी जे आहेत ते आपण लोकांपर्यंत पोहोचवलं असं म्हणू शकतो. फक्त त्या ठिकाणी ब्रांचेस ओपन करणं नाही तर त्याच्याबरोबरच त्या ठिकाणी फ्लेक्झिबल प्रोडक्ट त्या ठिकाणी देणं असेल त्यांना अफोर्डेबल असे प्रोडक्ट देणं असेल इझिली प्रोडक्ट जे आहेत ते अवेलेबल करून देणं असेल यासारख्या गोष्टींकडे देखील आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. तरच आपण पुअर लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीचे बँकिंग अपॉर्च्युनिटी जे आहे किंवा बँकिंग सर्व्हिसेस ज्या आहेत त्या प्रोव्हाइड करू शकतो. Next is a small rural client borrow the frequently and repay in the small installment to finish their liabilities. The bank will reach out to them by even providing different services of insurance and allied services that can be allied by them and get them safeguarded and in either way to help the banks to reduce their transaction cost. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला सांगितले की जे काही स्मॉल क्लायंट आहेत रुरलमध्ये असणारे जे काही लहान क्लायंट आहेत ते फ्रिक्वेंटली त्या ठिकाणी आपला अमाऊंट जे आहे किंवा कर्ज जे आहे ते घेत असतात आणि छोट्या छोट्या अमाऊंटच्या माध्यमातून रिपेमेंट जे आहे किंवा छोट्या छोट्या इन्स्टॉलमेंटच्या माध्यमातून त्याचं रिपेमेंट जे आहे ते केलं जातं. मग अशा लोकांपर्यंत पोहोचणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार जे काही फ्लेक्झिबल त्या ठिकाणी इन्शुरन्स पॉलिसीज असतील किंवा त्यांचे जे काही फ्लेक्झिबल रिक्वायरमेंट आहेत त्याच्यानुसार त्या ठिकाणी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं हे गरजेचं आहे. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की त्या ठिकाणी रुरल लोकांच्या प्रत्येकाच्या गरजा या वेगवेगळ्या असतात कारण रुरल एरिया जो आहे तो मोठ्या प्रमाणात स्प्रेड झालेला आहे किंवा एरिया जो आहे तो मोठा आहे
त्यामुळे प्रत्येक एरियाची जी काही नीड आहे किंवा प्रत्येक एरियामध्ये राहणारे जे काही लोक आहेत त्यांच्या गरजा ज्या वेगवेगळ्या असतात. मग त्या गरजेनुसार किंवा त्यांची जी काही रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार जर आपण फिनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या तर योग्य पद्धतीने बँकिंग सर्व्हिसेस ज्या आहेत त्या आपण रुरल लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. Next is they need to get a more people employed in rural sector so that more staff will be assigned to work of encouraging people to inculcate the bite of saving and investment as they need to do this by visiting their houses personally. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला सांगितलं आहे की जे काही फिनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत त्यांनी रुरल सेक्टरसाठी मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट जी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला देणं गरजेचं आहे किंवा जास्तीत जास्त लोकांना एम्प्लॉयमेंट जी आहे ही त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे किंवा आपला स्टाफ जो आहे हा रुरल एरियामध्ये वाढवणं गरजेचं आहे. आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीच्या घरापर्यंत पोहोचून किंवा हाऊस घरी त्या ठिकाणी पर्सनली व्हिजिट देऊन त्या लोकांना त्या ठिकाणी सेव्हिंगसाठी असेल किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी कशा पद्धतीने एनकरेज करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. म्हणजे जर समजा आपण रुरल लोकांच्या अगदी डोअरपर्यंत जाऊन घरापर्यंत जाऊन जर त्यांना ठिकाणी इन्व्हेस्टमेंटचं महत्त्व असेल किंवा सेव्हिंगचं महत्त्व जे आहे हे त्या ठिकाणी पटवून दिलं आणि त्यांना जर ठिकाणी सेव्हिंगसाठी असेल किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी जर प्रोत्साहित केलं तर ती लोकं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात आपल्याला सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट करताना दिसून येतील. परंतु त्याच्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या लोकांपर्यंत पोहोचणं घरापर्यंत त्यांच्या पोहोचणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात लोकांची गरज किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही लोक जे आहेत यांना कामावरती अपॉइंट करणं असेल किंवा एम्प्लॉईड करणं असेल हे गरजेचं आहे. Next is bank can use a new technology advancement product and service for reducing the transaction cost and also reach to the poor masses in rural sector. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला सांगितले की बँकांनी वेगळ्या प्रकारचे जे काही टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट प्रोडक्ट जे आहेत त्याचा यूज करून आपल्याला ट्रान्झॅक्शन कॉस्ट जे आहे ती कशा पद्धतीने कमी करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. म्हणजेच वेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजिकल सर्व्हिसेस असतील किंवा टेक्नॉलॉजिकल प्रोडक्ट यूज करून येणारी जी काही ट्रान्झॅक्शन कॉस्ट जी आहे ती कशा पद्धतीने कमी करता येईल. त्याचबरोबर जास्तीत जास्त पुअर लोकांपर्यंत टेक्नॉलॉजीचा यूज करून असेल किंवा टेक्नॉलॉजिकल सर्व्हिसेसचा यूज करून आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचता येईल याच्याकडे देखील आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. Next is new branch license should be generated to private sector bank to open their branches in the rural sector and provide a priority sector lending that help in generating a rural development target achieved. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला सांगितले की प्रायव्हेट सेक्टर बँकांना नवीन ब्रांच लायसन्स प्रोव्हाइड करून त्यांना रुरल एरियामध्ये किंवा रुरल सेक्टरमध्ये जास्तीत जास्त बँक ब्रांचेस जे आहेत ते ओपन करण्यासाठी आपल्याला मदत करणं गरजेचं आहे आणि त्यांना प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी रुरल डेव्हलपमेंट करण्यासाठी टार्गेट जे आहे ते देणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की प्रायव्हेट सेक्टर बँकांना त्या ठिकाणी लायसन्स प्रोव्हाइड करून त्या ठिकाणी रुरल एरियामध्ये जास्तीत जास्त ब्रांचेस जे आहेत त्या कशा पद्धतीने ओपन करता येईल. त्याचबरोबर प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगच्या माध्यमातून त्यांना टार्गेट देऊन त्यांना ठिकाणी प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगच्या माध्यमातून रुरल डेव्हलपमेंट कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. तरच आपण योग्य पद्धतीने रुरल डेव्हलपमेंट ही करू शकतो. नेक्स्ट इज डीलिंग विथ द RRBs अँड रुरल कोऑपरेटिव्ह बँक पॉज अ मेजर रिस्क अँड देअर रेग्युलेशन स्टँडर्ड नीड टू बी द फॉर्म्युलेटेड अँड अपग्रेडेड इन द फेज मॅनर. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला सांगितलं की RRBs म्हणजेच रिजनल रुरल बँक्स असतील त्याचबरोबर रुरल कोऑपरेटिव्ह बँक्स असतील या मोठ्या प्रमाणात रिस्क जे आहेत ते आपल्याला फेस करताना दिसून येतात. मग त्यांच्यामध्ये असणारे जे काही रेग्युलेशन्स असतील त्यांचा स्टँडर्ड जो आहे तो कशा पद्धतीने फॉर्म्युलेट करता येईल त्याचबरोबर त्यांच्यामध्ये अपग्रेडेशन कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. म्हणजे सगळे RRBs असतील त्याचबरोबर रुरल कोऑपरेटिव्ह बँक्स असतील यांच्यामध्ये टप्प्याटप्प्याने आपल्याला डेव्हलपमेंट कशा पद्धतीने करता येईल अपग्रेडेशन कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. तरच आपण पुअर लोकांपर्यंत त्यांनी चांगल्या पद्धतीचे बँकिंग अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत किंवा बँकिंग सर्व्हिसेस ज्या आहेत त्या आपण प्रोव्हाइड करू शकतो. तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करणं गरजेचं आहे. तरच त्या ठिकाणी आपण पुअर लोकांपर्यंत फिनान्शियल सर्व्हिसेस ज्या आहेत किंवा बँकेबल अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या आपण त्या ठिकाणी पोहोचवू शकतो. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला कॉन्सेप्ट दिली आहे ती म्हणजेच मायक्रो क्रेडिट. तर मायक्रो क्रेडिट म्हणजेच काय त्याची इम्पॉर्टन्स काय आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.